नमस्कार मंडळी, सोलापुरी किचन कट्टा आज मंजरेवाडी या भागामध्ये राहुल नगर मध्ये आलेला आहे. आज आपण एका ताईंच्या घरी आलेलो आहे, ज्या एक स्पेशल रेसिपी आपल्यासाठी बनवणार आहेत. जाऊया आपण त्यांच्या घरी. या. नमस्कार मॅडम. वेलकम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आज आपण आलेला आहे रत्नाताई कांबळे यांच्या घरी. ताई नमस्ते. नमस्ते. आज काय आम्हाला तुम्ही करून घालणार आहे? आज मलाई कोफ्ते. बरं. आणि मलाई कोफ्तेसाठी काय काय लागतं साहित्य आपण बघूया. हे कांदे, टमाटो, निंबू, खोबरं, आलं, लसूण आणि लवंग, दालचीन, बटाटा उकडलेला. हा, उकडलेला बटाटा आणि निंबू त्याच्यामध्ये पिळायचं. आणि हे ते पावडर, कम पावडर, हो हा, हे बटाट्यामध्ये मिक्स करून एकजीव करायचं. हो, एकजीव करायचं. हे काजू, हे मनुके, हे मलाई, ओके. हे रश्यामध्ये, हा, दुधावरची साई. आपल्या पेस्ट करताना कांदा ते सगळं त्याच्यामध्ये घालून पेस्ट करायचं आपण रश्यासाठी. भाजून घ्यायचं. हो, सगळं भाजून घ्यायचं. हो. आता आपण ही सगळी जी साहित्य आहे ते आपण भाजून घेऊयात आधी. तर मैत्रिणींनो, ही जी कोफ्त्याची डिश आहे ही स्पेशली पंजाब मध्ये म्हणजे नॉर्थ साइडला जास्त आवडीने खाल्ली जाते. पण महाराष्ट्रामध्ये देखील 5 स्टार हॉटेलमध्ये ही डिश अगदी चवीने खाल्ली जाते. पण आपल्या सोलापूरमध्ये ताई आपल्यासाठी स्पेशल डिश घेऊन आलेल्या आहेत. बघूया आपण, प्रिपरेशन करूया डिश साठी. चला तर. आता आधी कांदा भाजून घ्यायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं. हा, लाल बदाम कलर भाजून घ्यायचं. कांदा, खोबरं दोन्ही लाल. बदामी कलर. तुम्ही ही कुठून शिकला डिश? म्हणजे आपल्या इथे तर कोणी सहसा बनवत नाही. मी शिवशाहीमध्ये शिकलेले. शिवशाहीमध्ये? हो हो, किर्लोस्कर कंपनी. अच्छा अच्छा. हो हो, किर्लोस्कर कंपनीमध्ये तुम्ही होतात? हा हा हा, तिथं होते. आणि तिथं कोणी म्हणजे कोण खायचं? आपले सगळे लोक बाहेरचे गेस्ट हाऊसचे लोक खायचं. अच्छा. ते आपल्या सोलापूरचे खूप होत. अच्छा. ते खूपच्या हाताखाली मी शिकले. बरं. हो हो. आता टोमॅटो थोडाशी करून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून मिक्सरला सगळं पेस्ट करून घ्यायचं. हे दालचिनी आणि लवंग झाले. हे नाही भाजायचं, आलं लसूण नाही भाजायचं, पेस्ट करायचं. आता मिक्सर मध्ये आपण काय काय टाकणार आहे? आता खोबरं आणि कांदे, टमाटो, आलं, लसूण आणि हे आपलं लवंग, दालचिनी आणि हे सगळं पेस्ट करायचं. बघा, या पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे. जे आपण इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करून आपण मस्त याची पेस्ट बनवलेली आहे. आता ती आपण भाजून घेऊया आणि तिची रस्सा बनवायचं. ओके. त्याची पेस्ट बनवणार आपण, करी बनवणार आहे त्याची. म्हणजे आधीपासून तुम्हाला स्वयंपाकात आवड आहे का तिथे तुम्ही शिकलात? नाही नाही, मला आवड आहे स्वयंपाकात. आता ऑलमोस्ट हे झालेलं आहे. थोडस तेल जर कमी पडलं तर आपल्याला तेल टाकायचं. हो हो, आता ते थोडं छान खमंग असं भाजून घ्यायचं. हो हो हो. ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि काळा मसाला पेस्ट मध्ये ते घालून उशीर 5 मिनिटं हे करायचं. आपल्या चवीनुसार घालायचं. आपल्याला कमी तिखट लागले तर कमी घालायचं. आपल्याला झणझणीत पाहिजे म्हटलं तर कोफ्ते शक्यतो गोडसर असतात, जास्त तिखट नाही. नसते. पण हे रस्सा बनवून आपण जेवायच्या टायमाला ते कोफ्ते टाकायचं रस्स्यामध्ये, मग खायचं. हळद ऍड करायची? नाही, हळद वगैरे नाही. आता ते जो मसाला आहे तुमचा, छान वास येतोय. तो घरी बनवलाय? हो हो, मी घरी बनवते. मी सगळं ते आतमध्ये घालूनच बनवते. आता हे पूर्ण झालेलं आहे. हा, आता झालं. आता आपल्याला याची फोडणी द्यायची. हो हो. चव येते ना गरम पाण्यानं, गार पाण्यानं चव येत नाही. मस्त वास येतोय. गरम पाणी घालायचं, थोडस पाणी ऍड करायचं.
लक्षात ठेवा, जर कोफ्ते करताय तर कॉर्नफ्लावर कंपल्सरी आहे. नाही घातलात तर तुमचे कोफ्ते फुटणार. चवीसाठी मीठ घालतोय आणि थोडं रश्यात निंबू पिळायचं. आता हे किती वेळ उकळवायचंय? 5 मिनिटं. 5 मिनिटं उकळवलं की संपलं. करी आपली पूर्ण तयार होणार. तयार झालं. आता कोफ्त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन हो करावं लागेल. कोफ्ता बनवायचा आपल्याला. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आणि कोफ्ते बनवणार आहे. कोफ्त्याचं प्रिपरेशन इथं झालेलं आहे. काय काय त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपण? आपल्याला बटाटे किसून, निंबू आणि हे पावडर, पावडर. हो, हे तिन्ही मिक्स केले. हो, बटाटे खिसून हा. त्यामध्ये थोडस लिंबू आणि कॉर्नफ्लावर हे सगळं मिक्स करून छोटे गुलाबजामुन जे कशा असतात त्या टाइप मध्ये आपण हे बनवून घेतलेलं आहे. आणि काय ऍड केलेलं आहे? आणि ह्यात हे आपला मनुके, काजू. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मनुके, काजू ऍड करू शकता याच्यामध्ये. त्यांनी ऍड केलेलं आहे आणि ते बनवत आहेत या पद्धतीने. आणि इथं तेल आपलं गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये आपण हे कोफ्ते तळून घेणार आहे. कोफ्ते तळताना देखील एकमेकांना चिटकू नये याची देखील खबरदारी घ्यायची आहे. ब्राऊन करून घ्यायचे कोफ्त्यांना. आणि आपले हे कोफ्ते आता तयार आहेत. मला तर कधी एकदा खाऊ असं झालेलं आहे. मस्त असे गोल्डन आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. अगदी तुम्ही असे फोडलात तरी पण ते असे आवाज येतोय त्यांचा मस्तपैकी. आणि आपण आता हे आपल्या कढीमध्ये टाकणार आहोत. चला तर असं घेते बघा मी कोफ्तेची रसा आणि ह्याच्यामध्ये कोफ्ते टाकायचे आणि मस्त याची सजावट करून घेऊया आणि बघूया टेस्ट याची कशी होते. याच्यामध्ये क्रीम ऍड केलेली आहे आपण. आता आपण काजू टाकू दे. काजू का टाकायचे? ते चवीसाठी. चवीसाठी. हा. म्हणजे याच्यासाठी म्हणजे सजवा. रिच फ्लेवर यावा म्हणून आपण काजू टाकतोय. याच्यावरती तुम्ही कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचं. टाकू शकतो. मस्त झालेलं आहे एकदम ते. यामध्ये बटरचा पण वापर आपण करू शकतो. हो येतं. किसून 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 खाऊन बघा. चपाती बरोबरही छान लागते. घ्या मॅडम, टेस्ट करून बघा. हे मी तयार केलेलं आहे. खूप सुंदर, खूप टेम्पटिंग, खूप सुंदर. म्हणजे खातात म्हणजे करता करताच मला भूक लागली होती आणि कधी एकदा वेळ येते खाण्याची असं वाटत होतं. आणि शेवटी आता तयार झाली आहे. फक्त चपाती बरोबर आपण खाऊ शकतो का? हो, चपाती बरोबर. अजून रोटी तंदूर. त्याच्याबरोबर चपाती, नान त्याबरोबर भातासोबत पण ही रेसिपी खूप सुंदर होते. 10 ते 15 मिनिटात तयार होते. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली रेसिपी तयार झाली आहे. पण अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी रेसिपी आहे ती मी बघितल्यावर सांगू शकते. आपण एकदा टेस्ट करू कसं आहे. चपाती बरोबर आपण टेस्ट करतोय. मस्त, खूप सुंदर झालेलं आहे. खूप छान चव आहे. कोफ्त्यामध्ये जे काजू आणि मनुके मिक्स केलेले त्याचा एक फ्लेवर वेगळाच येतोय. आणि गोड, आंबट, म्हणजे तिखट हे सगळे कॉम्बिनेशन या डिश मध्ये आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. खूप लवकर होते आणि थोडस हटके आपल्या जेवणामध्ये जर काही असेल तर मुलं देखील खातात. मावशींची आत्ताच नवीन रत्नास देसी तडका म्हणून त्यांनी एक स्वतःच प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. आपल्या झोमॅटोवर देखील ते अवेलेबल आहे आणि आता ते ऑनवर्ड झालेलं आहे. तर नक्कीच जर तुम्हाला यांच्या हातची चव बघायची असेल, टेस्ट करायचं असेल तर हमखास तुम्ही झोमॅटोवर जाऊन एकदा त्यांची टेस्ट चेक करू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. आणि भेटूया लवकरच आता नवीन गृहिणीच्या घरी आणि नवीन एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बघत राहा सोलापूर. त्या चॅनलचा मॅडमचा खूप खूप आवाज आहे. थँक्यू.